नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण चाललो आहे बाहेर एक नवीन भटकंती करायला. तर आता तुम्हाला माहिती असेल की मी नेहमी कुठे ना कुठे नवीन नवीन ठिकाणं तुम्हाला दाखवत असते. माझं रायडिंग एक्सपिरियन्स कसा असतो ह्याबद्दल व्हिडिओज बनवत असते. आज मी खूप दिवसानंतर आले, तर आज आपण चाललो आहे वनभोजनासाठी. आणि इतकं जबरदस्त ठिकाण आहे, इतक्या भयंकर उन्हामध्ये त्या ठिकाणी वाहतं पाणी आहे. तर अशा त्या पाणी म्हणजे ओढा ॲक्च्युली तो मोठा असा. तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आम्ही तिथे वनभोजन करणार आहे, जेवण बनवणार आहे आणि मग तिथे आस्वाद घेत घेत तिथला नेचर एन्जॉय करणार आहे. तर माझ्यासोबत हा एक्सपिरियन्स तुम्ही पण करावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. आणि जर तुम्हाला जमलं तर तुम्ही पण ह्या ठिकाणी व्हिजिट करा नक्कीच, म्हणून मी हा पूर्ण व्लॉग तुमच्यासाठी बनवते आहे. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. आणि जर आपल्या या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यावर नेहमी घेऊन येऊ शकेल. तर आपण आता चाललो आहे शॉपिंग करण्यासाठी. तर मी माझी बाईक घेऊन, आपलं आजचं ट्रॅव्हल जे असणार माझ्या बाईकवरच असायचं. जसं तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी बाईकच घेऊन जाते सगळीकडे. तर आता आपण चाललो आहे मार्केटमध्ये. तर मी विचार करते काय काय घ्यावं. आणि सगळ्यात इझी असतं कधी कधी नॉनव्हेज बनवणं माझ्यासाठी, कारण मी वाटण घरूनच घेऊन जाते मोस्ट ऑफ द टाईम. तर आपण घेऊयात चिकन आणि जमलं तर मच्छी. आज तसाही संडे आहे ना, त्यामुळे आपल्यासोबत आज आहे माझी बहीण आहे, माझा एक फ्रेंड आहे प्रशांत म्हणून, आणि आपल्यासोबत मयूर आहे जो नेहमीच असतो. आणि मला आज व्लॉगमध्ये मध्ये मध्ये त्याची गरज पडणार आहे. नेहमी तुम्हाला जर माहिती असेल मी, माझा भाऊ वगैरे आम्ही सगळे एकत्रच व्हिडिओ बनवत असतो, पण आज मला मयूर मदत करणार आहे पूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आपण आलो आता गोपोलीच्या भाजी मार्केटमध्ये. थोडंसं आपण इथून ग्रॉसरी घेणार आहोत, त्याने आपल्याला भाजी वगैरे बनवायची आहे. तर आपण आलो आहे भाजी मार्केटमध्ये. मला भाजी मार्केटमध्ये आलं की त्यातला घाणेरडा वास आवडत नाही. नेहमी सगळं ओलं ओलं असतं इथे. सगळी लोक मला बघतायत ब्लॉग करताना. डोबे रावस 130. तर आपण घेतलं डोबे रावस असं नाव सांगितलं. मी पहिल्यांदा ट्राय करते. रावस खाल्लेलं आहे, डोबे रावस कधी नाही खाल्लं. तर आपण आता घेतलेले आहे सोबत केळीची पानं. ही आपण ताटासारखी वापरणार, कारण आपण सगळीकडे जातो तेव्हा सगळीकडून कचरा आणणं शक्य नाही. ताटं खूप मोठी गोष्ट होऊन जाते, म्हणून शक्यतो काळजी घ्यायची की असा काही कचरा घ्या जो तिथे टाकला ठेवला तरी पण तो तिथले इथे मिसळून जाईल, त्याने कोणतंही प्रदूषण होणार नाही. त्या व्यतिरिक्त आपण घेतलं आहे आपल्याला ते इथं तुम्हाला दिसत असेल, मी ह्याच्यामध्ये फिश घेतले त्या 2 डब्यांमध्ये. आणि त्याच्यामध्ये राईस आहे आणि थोडेसे कांदे जे आपल्याला एक्स्ट्रा लागतात. महाराष्ट्रीयन म्हटलं की कांदे असलेच पाहिजेत. आणि आपल्यासोबत आता आहे अक्षदा आणि अजून एक व्यक्ती आहे, आणि आपल्यासोबत कॅमेरामॅन मयूरसुद्धा आहे. सो हे सगळं पॅकिंग आपण, प्रशांत पण आहे आपल्यासोबत. आपण सगळं हे सामान घेऊन ह्यांच्या अंगाशी देऊन आपण निघणार आहोत, कारण आपली आहे बाईक. सो आपण हे एक स्कूटी पण घेऊन चाललो आहेत. असं बाईक आणि स्कूटीचं कॉम्बिनेशन करून घेऊन चाललो आज, कारण आपल्याला सॅडल बॅग्स लावायचे नाहीत, कारण आज पाऊस येऊ शकतो. तर आपल्या एवढी किचकिच करायची नाही, एकदम आरामात जायचं आहे, आईशमध्ये खायचं आणि आयटीत राहायचं. तर आता आपली वीकेंड राईड सुरू होते. तर आपण इथं कनेक्ट झालेलो आहोत मुंबई पुणे जुना हायवे. आता आपण पोचलो आहोत खोपोली फाट्यावर. इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. याच्या आधी आपल्याला काहीतरी थोडंसं मस्त प्यायला घ्यायचं आहे, तर आपण घेणार आहोत डाएट कोक. तर आपल्याला इथून घ्यायचं आहे राईट. पोलीसवाले काका भेटले आपल्याला आणि चला सोडलं बाबा. मला वाटलं ह्यावेळेस पकडतील फालतूचं. तर आता आपण पाहत आहात हा खालून जाणारा मुंबई पुणे एक्सप्रेस वे. हा पुढे जाऊन मिसिंग लिंकला कनेक्ट होतो आणि ह्या पुढे आपण जाऊन लेफ्ट टर्न घेणार आहोत. तिथे जाऊन आपल्याला खोपोली पाली रोडला लागायचं आहे. तर आपल्या उजव्या बाजूला आता आहे इमॅजिका, त्याला आपण पार करून पुढे चाललेलो आहोत. तर आज आपल्याला देवाची साथ आहे वाटतं. वातावरण असलं मस्त आहे, सगळ्याचं ऊन पडलेलं आणि आता एकदम छाव झालेली आहे. वरती ढगाळ वातावरण आहे आणि नाही म्हणत आहे वारा. तर वाऱ्याच्या झुळूक आहे छोट्या मोठ्या. छान वाटतं या वातावरणामध्ये गाडी चालवायला. मित्रांनो, तुम्ही माझा जो उंबरखिंडीचा व्हिडिओ बघितला असेल तर मी ते एक ना लाईन बोललेली, म्हटलेली की जेव्हा ही जागा पावसाळ्यात तुम्ही बघाल तुम्हाला आवडेल, आणि पावसाच्या स्टार्टिंगला तुम्हाला दिसेल किती हिरवगार. म्हणजे हार्डली मला वाटते काल आणि आजच पाऊस पडला इथे, आणि किती हिरवगार झालं आहे वातावरण.
जर तुम्ही ह्या रस्त्याने लेफ्ट साईडला तुम्हाला इथं दिसत असेल हा बॅनर, इथे उंबरखिंड आहे. लेफ्ट साईडला खाली गेलात की तुम्हाला उंबरखिंड, जिथे खूप छान असं एक छोटंसं स्मारक बांधलेलं आहे. तिथे शिवाजी महाराजांनी एक छान म्हणजे खतरनाक अशी लढाई, जबरदस्त लढाई लढलेली होती. त्याबद्दल एक मी इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला वेळ भेटला तर जाऊन बघा. हे आहे माझं इन्स्टा ID. आणि त्याच रस्त्याला जर तुम्ही सरळ सरळ फॉलो केलं तर तोच रस्ता कंटिन्यू करून पोचतो मिसिंग लिंकच्या पायथ्याशी. तर त्याच्याबद्दल मला खूप लोक विचारत होते की तू तिथे कशी गेलीस ताई, आम्हाला सांग. तर ह्या रस्त्याने तुम्ही गेलात तर तुम्हाला मिसिंग लिंकचा पायथा भेटेल. तर आता आपण पोचलो आहोत परळीला. परळीच्या इथून पुढे गेलो की आपल्याला एक छोटासा पूल लागणार आहे आणि लेफ्ट साईडला मग आपल्याला वळायचं आहे. आणि सामान ठेवायला जुगाड दिसतोय का तुम्हाला? समोर केळीची पानं लावली. तर आता इथे आपल्याला जायचं आहे डाव्या बाजूला ह्या रस्त्याच्या. इकडे जी कमान दिसते ना तुम्हाला, इथे समोर एकदम लांबवर दिसतं हे आहे नागफणी. ह्याचा मी व्हिडिओ, हा माझा सगळ्यात पहिला व्लॉगिंग व्हिडिओ होता जिथे मी सगळ्यात पहिली सुरुवात केलेली होती माझ्या ह्या व्लॉग्स. तर मला माझ्या डेस्टिनेशनवर जायला आता हार्डली 10 मिनिट्स लागणार आहे. आणि मला इथे घेऊन जाण्यासाठी माझा डिस्प्ले मला मदत करतो आहे. ॲक्युरेट अशी लोकेशन आपल्याला त्याच्यातून भेटते आहे. जर तुम्हालाही असा डिस्प्ले हवा असेल तर मी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खाली ह्याची लिंक भेटून जाईल. आणि एक्स्ट्रा डिस्काउंटसाठी तुम्ही K22 हा कुपन कोड वापरू शकता. मला हा वरचा जो टोप दिसतो, हा सरळ सगळा पट्टा जो आहे तो आहे टायगर पॉईंट आणि लायन पॉईंट. जेव्हा तुम्ही वरून बघता खाली रेलिंगच्या इथून तर तुम्हाला हे खालचा व्ह्यू दिसतो. आणि हा आहे मृगगड. हे छोटे छोटे डोंगर दिसतात तुम्हाला आणि त्याच्या पुढचा तो आहे मृगगड. पाणी किती क्लिअर आहे. एका ठिकाणी पाणीच नाही, काही ठिकाणी आहे. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत इथे आणि आपल्याला ह्या रूटने आपण आलो. आपल्या सोबतचे पण आले. तुम्ही स्कूटी घेऊन पण येऊ शकता, बाईक घेऊन पण येऊ शकता. आता आपल्याला इथे जायचं आहे पुढे. ह्या बिझी झाली आहे रानमेवा गोळा करायला. एक मिनटं मला पण दाखवायचं आहे. एक मिनटं हे बघा, दाखव का ताई? हां मस्त. अरे धुवून तर खा. कसले करवंद तिथे बापा, करवंद. चाबी ठेवून आता माझ्याकडून हरवून जाईल. तर आपल्याला ह्या जंगली रस्त्यातून जायचं की नदीला फॉलो करत यायचं. नदी कुठेतरी गावात उतरते, हरवणार नाही. हा आपला रस्ता. जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं, राईट साईडला एक छोटासा ओढा, नदी कम ओढा आहे. तर तिथून आपल्याला हा रस्ता चुकायला होणार नाही. लास्ट टाइम मी जेव्हा आलेली ना तर पलीकडच्या साईडने कोणतरी चुकीच्या रस्त्याने गेलेली. करवंद दे. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल एवढं जंगल आहे भयंकर. आणि हे करवंदांमुळे असं चिकट झालं. तर तुम्हाला थोडं तरी अंदाज येतो की आपण इथून जाणार कोणत्या दिशेला आहोत. आपण इथं आता पोचलेलो आहे आणि आपली केळीची पानं मागे राहिली जेवणासाठी. आता आपण डिसाईड करतोय आपण इथून जाणार आहोत. जेवढं आठवतं आहे मला जुनं, तर ह्या साईडनं पण जाणार. या रस्त्याने आपल्याला जायचं. आता लोकांचा आवाज येतो मला. लोक इथपर्यंत पोचलेली आहेत. म्हणजे लास्ट टाइम आम्ही ह्याच दिवशी ह्याच डेटला आम्ही आलेलो. जंगलामध्ये, इथल्या जंगलामध्ये जर आलं ना तर कधी भुके पेट राहणार नाही. काय ना काय खायलाच भेटेल इथे. आधीमध्ये आंब्या कैऱ्यांची झाडं होती बरं का. इथे आलं आणि ते बघा कसलं भारी काहीतरी उंबरामध्ये किडे तर असतात बरं का. एकदम घेऊयात. तो काही चांगलं भेटलं खायला तर आज खाऊयात. तर आपण आता चाललो आहे उंबरं गोळा करून. त्यांच्या कमानीतून मी पास झालेली आहे आणि खूप मस्त वाटते जेव्हा तुम्ही डायरेक्टली बघता ना. मस्त वाटतं हे सगळं वातावरण. मी आतापर्यंत कधी असं व्लॉग नाही बनवला. काही चुकत असेल तर
आहेत, थोडंसं सांभाळून घ्या. तर आपण आता पोचलो आपल्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी आणि ते मस्त सगळेजण मजा घेत आहेत ते पाण्याची. आपल्याकडे काय काय आहे आता ताई? आपल्याकडे केळीचे पाने, खायला काय काय आहे आपल्याकडे खायला ताई सांग? आपल्याकडे चिकनचा रस्सा आहे, मच्छी आहे आणि काही कांद्यान लिंबू आणलेला आहे त्याच्यासोबत तोंडी लावायला. ओके, चमचा पण आणलाय. तर मित्रांनो, तुम्हाला इथे दिसतच असेल ही जागा किती स्वच्छ आहे, कोणत्याच प्रकारचा कचरा इथे नाहीये, प्रदूषण नाहीये. तर तुम्ही जेव्हाही इथे याल तेव्हा तुम्ही तुमचा कचरा तुमची जबाबदारी म्हणून सोबत घेऊन जा आणि इथला परिसर नक्की स्वच्छ राहील याची काळजी घ्या. तर आपण आणलाय घरून बनवून भात. तो भात पहिले आपण घरात वाढून केळीची पानं आणलेत, जसं मी तुम्हाला सांगितलं. आपल्या इथे कचरा करायचा नाहीये. एकदम भात पहिले स्टार्टिंगला थोडा थोडा देते. तर हे आहे आपला आजचा मेन्यू. पुन्हा हा आहे चिकन, भात, मच्छी आणि कांदा. तर मित्रांनो, फक्त इमॅजिन करा एवढ्या कडक उन्हामध्ये असं पाणी, एवढं पाणी आणि ते पण एवढं थंड मस्त. आणि आता आजचा दिवसच एकदम फर्स्ट क्लास आहे. आजच्या मजा आली आम्हाला. हा ओढा अगदी वर्षभर चालू असतो, कारण या डोंगरावरती आहे लोणावळ्याचा डॅम. त्यातून हे पाणी कायम खाली येत असतं. त्यामुळेच ही जागा स्वच्छ तसेच थंडगार सुद्धा असते. तर मित्रांनो, कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे किती पाणी आहे तुम्हाला दिसतच असेल. आणि आम्ही इथे आलो, हे आहे पल्ल्याण ही जागा. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मी दिलेल्या व्हिडिओला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. ते आपण करवंद साठवण्यासाठी टोकरी बनवतोय या पानांची. त्याच्या पत्रवळ्या असतात, पत्रवळीची पानं असतात आणि त्याला आपण करवंदाचा काटा लावला आणि त्याला फिक्स केलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.